रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 847 पासून सुरुवात करत आहोत. 848. आले मूळ बेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. नवे ऐसे काही नाही अवघड, काही नाही काही वाढ तोच वरी. दोरे चिरा कापे पडिला कांचनी, अभ्यासे शेवनी विष पडे. तुका म्हणे कैचा बसण्याशी ठाव, जठरे बाळा वाव एकाएके. झाडाचे ओले मूळ कठीण खडकाला सुद्धा भेदून पार जाते. त्याप्रमाणे कठीण अभ्यासाने कार्यसिद्धी होते. जगात अवघड असे काहीच नाही. अभ्यासाने सरावाने सर्व काही साध्य होते. दोराने घासून घासून दगडालाही चीर पडते, तसे सतत सेवन केल्याने विष सुद्धा पचते. तुको म्हणतात मातेच्या उदरी बाळ मावेल एवढी जागा सुरुवातीला नसते, पण हळूहळू बाळ वाढते तशी जागा होत जाते. अमर रहा खरे की पहा खोटे हे. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. कैचा दाक सकळे कहे आपुले. देवचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुम्ही अमर आहात का याचा मनाशी विचार करून पहा. हा देह माझा आहे असे म्हणू नका, मग तुम्हाला माझे बोलणे कळेल. हे सर्व जग आपलेच असताना कोणाचा धाक कशाला मानायचा. तुकोबा म्हणतात तुम्ही सर्व त्या देवाचीच रूपे आहेत. काम नाही झालो पायी रिकामा. फावल्या करू चेष्टा निश्चळ दृष्टा बैसोनी. नुसत्या छंदे जग विनोदे विवाळ तसे. एकाएकी तुका लोके निराळा. मी संसाराचा त्याग केल्यामुळे मला आता कोणाचे काम राहिले नाही. देहाचे व्यापार सहजपणे करू. जग व्रथा मी माझे मनत विवळत आहे. तुकाराम महाराज म्हणतात सर्व संग परित्याग केल्यामुळे मी जगात सर्वाहून निराळा भासतोय. हाते घेऊन या काठे तुका लागला कळीवरासाठी. नेऊन निजविले समशानी, माणसे जाळी ते ठिकाणी. काढिले ते ओळे मागील उपचाराचे पुढे. नाही वाटवाला भेव सुख दुःख भोगिता देव. याजसाठी हे निर्वाण केले कशी येले मन. तुका म्हणे अनुभव बरा नाही तरी अस्तपाद चोरा. तुकोबा हाती परमार्थाची काठी घेऊन देहाच्या पाठीमागे लागले. देहाला जिथे अग्निसंस्कार केले जातात त्या समशानात नेऊन निजविले आहे. या देहामुळे मला जी दुःखे प्राप्त झाली त्याची मी परतफेड केली. आता मला त्या देहाची भीती वाटत नाही, कारण माझा भोगता आता देव आहे. तुको म्हणतात देहशक्ती नाहीशी होण्यासाठी हा अनुभव आलेला बरा, नाही तर अस्तपादादी अवयवाचा निग्रह करावा लागतो. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव. एकदेशी जीव कळा हा सकळा सोयरा. तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे ते काळी. हरिकीर्तनाने देह हरिरूप होतो म्हणून चांगले आहे. प्रेमाने हरिनाम गात नाचत डोलावे म्हणजे देहभाव हरपतो. या एके दिवशी जीव कळेचा संयोग सर्वांचा सोयरा विठ्ठलाशी होतो. तुकोब म्हणतात कीर्तनाच्या आनंदात फक्त देवच उरतो, जीवनाचे भय पळून जाते. न बोलेशी करावाच्या उपाधीचा संबंध. एक तुमचा नामाविना ओगाशी न कळतसे. संकल्पाचे ओढी मन पाप पुण्य सवेची समची. तुका म्हणे नारायणी पावोवानी विसावा. हे विठ्ठला माझी वाणी कोणाशी न बोलेल असे करा, कारण ती एक उपाधी आहे. देवा तुझ्या एका नामाशिवाय सर्व व्यर्थ आहे. मग मन संकल्पाकडे ओढ घेते, त्यामुळे पाप पुण्याचा संचच होतो. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वाणीला नारायणाच्या ठाई विसावा मिळो. प्रारब्ध हाती जन सुकशी न पावतसे. करिता गायाळाचा संग अंगे अंग माखावे. आविसा अंगेशी पिडावशे त्याचे असे बहु सुख. तुका म्हणे जीव भ्याला उगा झाला बाहेरी. लोक प्रारब्धाने बांधलेले आहे, तरीही निष्कारण श्रम करून कष्टी होतात. घायाळ झालेल्या मनुष्याच्या संगतीने राहिल्याने त्याचे रक्त आपल्यालाच लागते. गळाला लागलेल्या आमिषाच्या आशेने माशाला दुःख सोसावे लागते. तुकोबा म्हणता संसारातील सर्व दुःखांना माझा जीव ब्याला व देहाच्या उपाधीमधून बाहेर आला.
आशा त्या करविते बुद्धीचा तो लोप, संदेह ते पाप कैसे नव्हे. आपला आपण करावा विचार, प्रसन्न ते सार मन ग्वाई. नावे रूपे अंगी लावी लावी टाळ, होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध. आंधळ्याशी नय देखण्याची, चाली चाली ऐशी बोली तुका म्हणे. अशा आकांक्षा बुद्धीला भ्रष्ट करतात. मनातील संदेह हे साक्षात पाप आहे. आपल्या आत्मस्थितीचा विचार आपण स्वतःच करावा व त्यासाठी आपल्या मनाला साक्षी ठेवावे. या शुद्ध स्वरूप आत्म्याला नावारूपाचा विटाळ निष्कारण लागलाय. तुकाराम महाराज म्हणतात, आंधळ्या माणसाला डोळसाप्रमाणे चालता येणार नाही. मूर्खाला जसा उपदेश करेल तसे वागतो. जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे, संताची आचरण रजे उतरू ओझे मातीचे. लटिक्याचा अभिमान होता शीन पावितो, तो होता शीन पावितो. तुका म्हणे अरूपीचे सुख साचे निवावे. माझे नाव रूप नष्ट होऊ दे आणि पाप जळून जाऊ दे. संताच्या चरण धुलीच्या स्पर्शाने मातीरूप देहाभिमानाचे डोक्यावरचे ओझे उतरून दूर टाका. खोटा देहाभिमान दुःखाला कारणीभूत होतो. तो को म्हणतात त्या अरूपाचे सुख हेच एकमेव सत्य आहे. निंदास्तुती करावी पोट सोंग दाखावी बोबाट. जटा राख विठंबना धीर नाही क्षमा मना. शृंगारिले मडे जीवे विन जैसे कुडे. तुका म्हणे रागे बलते चावळे वावगे. एखाद्याची निंदा करणे सोंग दाखविणे ही सर्व पोटार्थी लोकाची कामे. जटा वाढविल्या राख फासली पण मनाला धैर्य क्षमा या भावनाचा स्पर्श झाला नाही तर ही देहाची निष्कारण विटंबना आहे. हा सर्व प्रेताला अनेकविध शृंगाराने नटवण्यासारखा प्रकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रागाच्या भरात विसंगत बडबड करणारा हा ढोंगी मनुष्य आहे. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणी. ऐशी अशी नारायणे उपेक्षी जे सर्वता. देहापायी नाही भाव भक्ती वरी वरी वाव. समर्पिला जीव नाही तो व्याविचार. जगा घालावे साकडे दिन होऊ नये बापुडे. हेची अभाग्य रोकडे मूळ हा विश्वास. काय न करे विश्वंभर सत्य करिता निर्धार. तुका म्हणे सार दृढ पाय धरावे. काम करण्याचे सोडून भिक्षा पात्र हाती धरणाऱ्याचे जगणे अत्यंत लाजिरवाणे असते. अशा लोकांची भगवान नारायण देखील उपेक्षा करतो. देवावर भक्ती नाही पण वरवर भक्तीचे सोंग दाखवितो. त्याची ती भक्ती व्याभिचारी आहे. दीन दारिद्र्य माणसाचे सोंग करून जगाकडे भीक मागणे म्हणजे जगपालक पंढरीनाथाविषयी अविश्वास दाखविण्यासारखे आहे. तुको म्हणतात, या विश्वंभराचे पाय एकदा घट्ट धरले की तो भक्तासाठी सर्व काही करतो. भाव बळे विष्णुदास नाही पाश पावत. योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल. तुका म्हणे कडे बसो तेने असो निर्भर. भक्तिभाव मनी धरणारा विष्णुदास कधी नष्ट होत नाही. अष्टांग योगाच्या आचरणाने रिद्धी सिद्धीचे भाग्य त्याच्याकडे चालत येते. पित्याचे धन कोणाला मिळणार नाही. तद्वत विठ्ठलाचे प्रेमधन विठ्ठल भक्तीशिवाय अन्य कुणाला कसे मिळेल. तुको म्हणतात, आम्ही देवाच्या सानिध्य राहून निर्भय हो. कोरड्या गोष्टी चावट्या बोल शिकल्या सांगे नाही ओल. कोण याचे मना आणि ऐको कानी नाही कोणी. घरोघरी सांगती ज्ञान भूसक्षीन काढीती. तुका म्हणे आपुल्या मती काय रीती पोकळ. चावट मनुष्य कोरड्या अंतकरणाने देवाच्या गोष्टी लोकांना सांगतो. याचे बोल ज्ञानी माणूस ऐकून न ऐकल्यासारखे करतो. हे कोरडे ब्रह्मज्ञान घरोघरी सांगणे म्हणजे बुसकट कुठल्याप्रमाणे आहे. तुको म्हणतात, असे लोक पोकळ बुद्धिमत्तेचे असतात. ते लोकांना कोरडे ब्रह्मज्ञान सांगतात. नव्हती आता सोसवता जडो आता पदर. देखणे ते देखिले आता भले साक्षीत्वे. लाभे कळो आली हानी हाराओ दोन्ही निराळी. तुका म्हणे एकाएकी हा का लोकी पसारा. जो नाशवंत संसार आहे त्याची हौस आता फिटली आहे. संसारातील फोलपणा पाहिला, आत्मज्ञान मानले. आता उर्वरित काळ चिंतनात घालू. लाभ आणि कशात आहे समजून चुकले, त्यामुळे त्यापासून अलिप्त राहू. तुकाराम महाराज म्हणतात, हा परमार्थाचा पसारा लोकांमध्ये वाढविण्यापेक्षा एकांतात राहिलेले बरे.
सोशेवाडे दोष झाला न पालटे कस ऐशे बरवे वचन करिता तो नारायण असे प्रारब्ध नेमे श्रमची उरे श्रमे सुख देते शांती तुका म्हणे धरिता चित्ती. संसाराच्या आसक्तीने दोष वाढतात. ती आसक्ती संपली की मग आत्मस्वरूपाचे ज्ञान होते. सर्व करता तो नारायण आहे हे वचन बरोबर आहे. नाशिवंत असेल तेवढेच सुख मिळते. जास्त सुखासाठी केलेले कष्ट वाया जातात. तुकोबा म्हणतात हे चित्त शांत असेल तर सर्व सुखे आपोआपच मिळतात. काय शरीरापे काम कृपा साधावया प्रेम उचिताचे धर्म भागा आले ते करू देईल हाक नारायण ते तो ना कळे बंधन पंढरीचा राणा ऐकून धावेल. साता पाचाचे गाठोडे प्रारब्धे अकरले आता हे संचले असो भोग सांभाळी फावली ते बरवी संधी सावधान करू बुद्धी तुका म्हणे मधी कोठे नेगे विसावा. आता जीवनाचे हित साधण्यासाठी देवाचे भजन करण्यासाठीची या देहाचा उपयोग आहे. मी संसारापासून मुक्त होऊन त्या नारायणाला हाक देईल मग तो माझ्यासाठी धावत येईल. सप्तधातू व पंचमहाभूतांनी तयार झालेला हा देह प्रारब्ध योगाने आकारला आहे. तो आता नशिबाचेच भोग भोगतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा नरदेह म्हणजे एक उत्तम संधी आहे. बुद्धीला सावध करून भक्ती करू. आता येथे थांबणे नाही. न लगे देश काळ मंत्र विधान सकळ मनाचे निश्चळ करुणी करुणा बाकावी येतो बैसलिया ठाया सने व्यापी देवराया निर्मळते काया अधिष्ठान तयाचे कल्पनेचा साक्षी तरी आदरेची लक्षी आवडीने बक्षी कोरडे धान्य मटमटा येणे तरी भाव लक्ष्मी दासाचा उपाव तुका म्हणे जीव जीवी मिळविले अनंत. नामस्मरण करण्यासाठी देश काळाचे बंधन नाही. मंत्र विद्याचे बंधन नाही. मन स्थिर करून विठ्ठलाची करुणा भाकावी. नामस्मरणामुळे देव भक्ताच्या देहाला आपले वस्तीस्थान बनवून टाकतो. भक्ताच्या अंतकरणाला तो साक्षी आहे. त्याच्या भक्तीचा खरे खोटेपणा त्याला कळतो. एकदा खरेपणाची खात्री पटल्यावर भक्ताच्या घरचे कोरडे अन्नही तो आवडीने खातो. तुकोबा म्हणतात अशा निश्चळ भक्ताच्या सर्व भावाचे ग्रहण करून त्याच्या उदरनिर्वाहाविषयी चिंतित भगवंत त्याला शेवटी आपल्या स्वरूपात विलीन करून घेतो. नाही आले भक्ती सुख अनुभवा नाही आले भक्ती सुख अनुभवा तो मी ज्ञान देवा काय करू नसा भेजी आम्ही काय निश्चितीने माझी अवचने अभिदाच्या एकाएकी मन नेदी समाधान देखिल्या चरण वाचुनिया तुका मने वाचा गुणी लांचा वली न राये उगले मौन मज अजून मला भक्तीचे सुख अनुभवाला आले नाही तर मला ब्रह्मज्ञान कसे कळणार. माझे अभेदाचे बोलणे ऐकून माझ्या उद्धाराची गोष्ट मनातून काढून टाकू नका. तुमच्या चरणाचे दर्शन झाल्याशिवाय मला इतर काही नको. तुकोबा म्हणतात माझी वाचा विठ्ठलाचे गुण गाण्यासाठी लालचावलेली आहे. मागता विभाग कोठे लपालजी मग संत साक्ष्या वचना त्याशी ठाऊ किया खुना होईन धरणे करी मग तोरी गोने दी बाहेरी तुका म्हणे मी अक्षर तुझ देवपणाचा भार. हे विठ्ठला मी तुझ्याकडे माझ्यावरील कृपेचा वाटा मागण्यासाठी येईल तेव्हा कोठे लपून बसशील. माझ्यावरील तुझ्या प्रेमाचा वाटा तुझ्याकडे शिल्लक आहे. याला संत साक्षीदार आहेत. मी तो मागण्यासाठी तुझ्या दारात धरणे धरीन. तुला बाहेर कुठे जाऊ देणार नाही. तुकोबा म्हणतात मी अक्षर निरुपाधिक आहे. तुला मात्र दैवत्वाची उपाधी आहे. त्यामुळे तुझ्या पुढे मी सरसच नाही. मिटवण्याचे धने तुम्ही व्यवसाय जनी कोण पडे हेली गाडी केली तैशी उगवा कोडी केले सांगितले काम दिले पाळुनिया धर्म तुका म्हणे आता असो तुमचे माता. हे विठ्ठला भक्ताच्या मागच्या कटकटी मिटवणार तू एक मात्र व्यापारी मालक आहेस. आता या संसाराच्या लिगाडीत कोण पडेल. जसे तू मला या संसारात गुंतविलेस तसे आता त्यातून तूच सोडव. तुम्ही सांगितलेले परमार्थाचे काम मी केले. तुमचा धर्म पाळला. तुकोबा म्हणता आता हा तुमचा तुम्ही निर्माण केलेला संसार तुमच्याच जवळ असू दे.
समर्पिले वाणी पांडुरंगे घेते धनी पूजा को होत मुक्त फळी रस बोविला मंगळी जर अखंडित ओग चालिले नित्य पूर्ण होती जीव तुका घेऊनी केला भाव. मी माझी वाणी पांडुरंगालाच अर्पण केली आहे, त्यामुळे मला मोठे समाधान लागले. ती वाणी मुक्त कंठाने विठ्ठल नामाच्या मंगलदायक ओव्या गात आहे. त्यामधून भक्ती रस निर्माण होत आहे. त्यामधून नित्य नाम भक्तीची अखंड धारा वाहत आहे. तुको म्हणता जीवाची पूर्णाहुती देऊन विठ्ठल चरणी भाव ठेवून मी राहिलो आहे. अवघाचे आकार ग्राशी येला काळे एकते निराळे हरीचे नाम धरुणी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले शरीर संपते मृगजळ भान जाईल नासून खरे नव्हे तुका म्हणे आता उपाधीच्या नावे आणि येले देवे विठमज. संपूर्ण विश्वाला काळाने ग्रासले आहे, फक्त हरीचे नाम त्यातून वेगळे राहिले. म्हणून मी ते अविनाशी नाम माझ्या कंठात धारण केले, नामरूपी जीवन पोटात साठविले आहे. हा देह संसार मृगजळा समान एक भास आहे, तो कधीही नष्ट होईल. तुकोबा म्हणतात त्या संसारातील उपाधीचा मला आता वीट आलाय. बोलण्याचे नाही आता देवा विन काय एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम पाहेन ते पाय जोवरी हे दृष्टी जाय तुका म्हणे मन हेची संकल्प वाणे. विठ्ठलाच्या नामाशिवाय आता काही बोलायचे नाही. मी एक नियम केला आहे, माझे काम क्रोध देवालाच अर्पण केले आहे. दृष्टीची तृप्तता होईपर्यंत हरीच्या पायाचे दर्शन घेईल. तुकाराम महाराज म्हणतात आता माझे मन देखील हाच संकल्प करेल. येथून ठाव अवघे लक्ष्याचे भाव उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान आघाता वेगळा असे ठाव आणि राळा तुका म्हणे स्थळ धरुणी राहिले अचळ. ज्या ठिकाणाहून सर्व जगाचा ठाव घेता येतो अशा उंच ठिकाणी परमेश्वराचे चरण आहे, त्यावर माझे चित्त आहे. सर्व प्रकारच्या आघातापासून वेगळे असे हे ठिकाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी याच स्थळाला धरून राहिलो आहे. भरला असे हाट अवघे वाटले खटपट संचिताचे वाट वाट होऊन फाकते भोगायचे ठाया ठाव कर्मा त्रिविधाचे भाव दुष्ट येथे देव विरहित संकल्प दिला पडोनी या धडा पाप पुण्याचा निवडा चरते घोडा चरणे आपुलाल्या तुका म्हणे पराधीने झाली ओढली या ऋणे तुटती बंधने जरी देव हळविती. सर्वत्र संसाराचा खटाटोप चाललाय. सगळीकडे संसाराचा बाजार भरलेला दिसतो. या बाजाराला जाणाऱ्या संचिताच्या वाटा गर्दीने फुलून गेलेल्या दिसतात. येथे भोगरूपी माल मांडलेला आहे. कर्माच्या मोबदल्यामध्ये तो मिळतो. बाजाराची देखरेख करणारा सर्व संकल्प निराळा व सर्वसाक्षी असा तो द्रष्ट भगवंत आहे. त्यानेच त्या संसाराच्या बाजाराचा देखावा मांडला आहे. त्यामुळे माणसे आपापल्या कर्मानुसार पाप पुण्य करतात व त्याचा निवाडा तो भगवंत करतो. तुकोबा म्हणतात प्रपंचातील पाप पुण्यामुळे ती बिचारी कर्जात बुडतात. जर ती भक्ती करतील तर त्यांची प्रपंचिक बंधने तुटतील. आता भागाशी तो करी व्यवसाय परी राहो भाव तुझ्या पायी काय चाले तुम्ही बांधले दातार वाहिली या भारा उसंतीचे शरीर ते करी शरीराचे धर्म नको देवर्म चुको मन चालन फिरती ठाव भाऊ वसन गडू आळस चिंतनाचा इंद्रिय करता पुले व्यापार आवडीशी थार देई पायी तुका म्हणे नको देऊ काळा हाती येतो का कुलती म्हणून. माझ्या नशिबी जो व्यवसाय आला तो मी करेन, पण तुझ्या चरणावरील निष्ठा ढळू देणार नाही. हे दातारा, तुम्हीच मला या संसारात गुंतविले आहे. आता हा भार वाहण्याशिवाय सुटका नाही. आता शरीराचे कर्म करू दे, पण मन मात्र तुझ्याच चिंतनात राहू दे. प्रपंचामुळे देहाला बऱ्याच ठिकाणी फिरावे लागेल, पण मन मात्र चंचल होऊ देऊ नको. इंद्रिय आपापल्या व्यवहारात राहील, पण मला मात्र तुझ्या चरणाचा आश्रय दे. तुकोबा म्हणतात हे विठ्ठला, तूच माझा स्वीकार कर, मला काळाच्या हाती देऊ नको. म्हणून तुला काकुळती येऊन विनंती करतोय. आम्ही अवघे भांडवल एक विठ्ठल एकला काया वाचा मनोभावे ते जीवे वेचलो परते काही नेणे तुझे तत्वबीज पावले तुका म्हणे संत संगे येणे रंगे रंगलो. विठ्ठल हे आमचे भक्ताचे एकमेव भांडवल आहे. त्यांच्या चरणाशी आम्ही काया वाचा मने तल्लीन झालो आहे. या पावलाशिवाय मी इतर काही जाणत नाही, कारण तेच विश्वाचे अधिष्ठान आहे. तुकोबा म्हणतात संत संगतीमुळे मला याचे ज्ञान झाले आणि त्या अपूर्व आनंदात मी तन्मय झालो.
सावनिया टोले उरवावे सार मग अंगीकार खऱ्या मोरे भोगावे सांभाळी द्यावे कळिलेवर संचिताचे थार मोडून या महत्वाचे ठाई भागावे प्रतिष्ठा विटवावे नष्ट पंचभूता तुका म्हणे मग कैचा संसार दयाचा आदर तेची व्हावे. आघात सोसल्यानंतर जे उरते ते खरे सार असते. मग त्याचा खऱ्या मोलाने अंगीकार केला जातो. ज्ञानरूपी दिव्याने अज्ञानरूपी अंधाराचा नाश करून शरीराला नशिबाच्या हवाल्यावर सोडून द्यावे. म्हणजे कोणतीही सुखदुःखे त्रास देत नाहीत. ज्या ठिकाणी आपला सन्मान होतो तेथे मुद्दाम अपमान करून घ्यावा. तुकोबा म्हणतात मग संसाराची आसक्ती संपून जाईल आणि भक्ती उदयाला येईल. निर्वैर होणे साधनाचे मूळ येरते विल्लाळ सांडी मांडी नाही चालो येत सोंग संपादने निवडे अवसानी शुद्धाशुद्ध त्याग नावतरी निर्विषय वासना कार्यकारणा पुरते विधी तुका म्हणे राये चिंतनी आवडी येणे नावे जोडी सत्यत्वेशी. कोणत्याही व्यक्तीशी वैर न करणे हे सर्व साधनाचे मूळ आहे. बाकी सर्व सांडी मांडी आहे. सोंग संपादने फार काळ टिकणारी नसते. असत्य जास्त काळ टिकत नाही. शेवटी त्यातील खरे खोटे बाहेर येतेच. विषयरहित वासना म्हणजेच त्याग. विनय भोग विधीपूर्वक असावा. त्यामुळे स्वैराचार होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मन चिंतनामध्ये राहू द्यावे म्हणजे सत्याशी नाते जोडले जाते. पशु असे होते ज्ञानी चर्वणी विषयाचे ठेवून या लोभी लोभ झाला क्षोभ आत्मतत्वी केला अनेका वाडी पीक खाणे ताक मूर्खाशी तुका म्हणे मोठा घात वाता हात हा देह. प्रपंचातील विषय सेवनाने ज्ञानी मनुष्य देखील पशुसारखा होतो. लोभावर लोभ ठेवणे आत्मत्वाचा शोभ करून घेतो. जो मूर्ख स्वतःसाठी केलेलं जेवण दुसऱ्याला देतो व स्वतः कोरडा राहतो. तुकोबा म्हणतात असा मनुष्य स्वतःचा घात करून घेतो. त्याच्या देहाची वाताहत होते. हाजी धरिले नाम तुम्ही असोनी निष्काम कोणा सांगत सा ज्ञान ठक ठकीचे लक्षण आवडीचे नावे आहे तरी पुढे साचे तुका म्हणे प्रेम नाही भंगायाचे काम. हे विठ्ठला तू निष्काम असूनही विठ्ठल नामाने समचरण रूप का धारण केलेत. तुमचे ते सगुण साकार रूप पाहून तुमची अरूपता पाहता सर्व खोटे फसवणूकचे लक्षण वाटते. त्यामुळे तुझ्या नामारूपातीला आम्ही बोलणार नाही व तुझ्या सकुण सागर रूपापुढे आनंदाने नाचू. तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही कारणाने तुमच्यावरील आमचे प्रेम भांगणार नाही. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी ऐसे फुकाचे उपाय सांडून यावाये जाये परोपकार एका वचनाचा फार तुका मने मळ मने सांडिता शीतळ. माणूस आयुष्यात फक्त खरे बोलेल तर त्याच्यावर विनासायास विठ्ठलाची कृपा होईल. असे भगवंत प्राप्तीचे फुकटचे उपाय सोडून माणूस भलतीकडेच वळतो. एका वेळी खरे बोलण्याने खूप मोठा परोपकार घडतो. तुकोबा म्हणतात मनातील असत्याचा मळ काढून टाकला की मनाला शीतलता लाभते. दया क्षमा शांती ते देवाची वसती पावे धावनिया गरा राई धरोनिया थारा कीर्तनाचे वाटे बाराडी आयसा लोटे तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे. दया क्षमा शांती जेथे आहे तेथे परमेश्वर वास करतो. असा हरिदासाचा हाकेला देव धावून येतो आणि तेथेच राहतो. कीर्तनाच्या ठिकाणी देव दुष्काळग्रस्तासारखा धावतो. तुकोबा म्हणतात नामाच्या चिंतनाने पूजा ही घडते व देवाची भेटही होते. शिष्याचा जो नेगे सेवा मानी देवासारखे त्याचा फळ उपदेश आणि का दोष उपराटे त्याचे खरे ब्रह्मज्ञान उदासीन देह भावी तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येतील ते. जो गुरु शिष्याकडून सेवा करून घेत नाही तो साक्षात भगवंताप्रमाणे असतो. त्या गुरुचा उपदेश सफल होतो व अशा गुरुला करणाऱ्या इतर गुरुचा उपदेश त्याच्यावर उलटतो. जो देहा भावाविषयी उदासीन आहे तो खरा ब्रह्मज्ञानी होय. तुकाराम महाराज म्हणतात सत्य हे कडू असते. माझ्या सत्य बोलण्याचा कोणाला राग आला तर येऊ पण मला त्याची पर्वा नाही.
माझी केली बहुवरी तुका जैसा तैसा रे विठो कैसा वाचलाशी आता सांग मजपाशी तुझ देखताची माझा बाप गेला आजा पंजा आम्हा लागली शे पाठी बालत्व तारुण्य काठी तुझ फाकले ते मागे कोणी नसता वादी लागे तुका म्हणे तुझ्या अंगी मज देखील देखता लागली अवघी माझ्या कुळातील बरीच माणसे आली गेली पण विठ्ठला तू मात्र पूर्वीपासून आहे तसाच आहे याचा अचंबा वाटतो. हे विठुराया आजपर्यंत कसा वाचलास हे मला सांग. तुझ्या समोरच माझा बाप आजा पंजा गेला. आमच्या पाठीमागे मात्र लहानपण तारुण्य वार्धक्य या 3 अवस्था लावल्या आहेस. त्या संपल्या पण तू मात्र जशाच्या तसाच आहेस. देवा मी तुझा लाडका आहे म्हणून येथे कोणी नाही हे पाहून भांडतोय. तुको म्हणता तुझ्या देखत मला या बाल्य तारुण्य वार्धक्य अवस्था लावल्या पण तू मात्र आहे तसाच आहे. अनेक कोणाचा न करी मी संग जेणे होय भंग माझ्या चित्ता विठ्ठला वाचून अनिकते अनेक जेवानी नाईकते कानी अपुलिया समाधानासाठी बोलावी हे मात परी माझे चित्त कोठे नाही जीवावनी मज तेची आवड ती आवडे त्या चित्ती पांडुरंगा तुका म्हणे माझे तोची जाणीत अनेकाच्या चित्त निधी बोला माझ्या चित्ताचा जिथे तिथे भंग होईल अशी संगत मला नको. मी विठ्ठलाशिवाय इतर काही माझ्या कानाने ऐकणार नाही. इतरांना समाधान वाटावे म्हणून मी उपदेश करीत असतो पण त्यात माझे चित्त नसते. ज्यांना पांडुरंगाविषयी प्रेम आहे तेच लोक मला माझ्या जीवापेक्षा प्रिय आहेत. तुकोबा म्हणतात माझ्या मनात काय आहे ते संतांनाच कळते. ते माझ्या हिताचे पाहतात. मी इतराकडे लक्ष देत नाही. आशा हे समूळ खाणून काढावी तेव्हाची गोसावी व्हावे तेने नाही तरी सुखे असावे संसारी फजिती दुसरी करू नये आशा मारून या जयवंत व्हावे तेव्हाची निघावे सर्वातून तुका म्हणे जरी योगाची तातडी आशेची बिबुडी करी आधी. गोसावी होण्यासाठी अंतकरणातील आशा आकांक्षाचे मूळ समूळ उपटून काढावे नाहीतर आनंदाने संसार करावा. परपंच की परमाताशी फजिती करून घेऊ नये. प्रपंचातून बाहेर पडण्यासाठी आशा मारून टाकाव्यात. तुकोबा म्हणतात तुला अष्टांग योगाची त्वरा करायची असेल तर आशेचा बुडबुडा नाहीसा कर. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार ते वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास स्वामी अनेकाची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षीला नाही ऐकिला ऐस कोणी. विठ्ठल चरणी नित्य ठेवणे हाच भक्ताचा स्वधर्म आहे. विठ्ठल चरणी निष्ठा ठेवणे हाच भक्ताचा स्वधर्म आहे. मनाचा निर्धार हेच परमार्थाचे वर्म आहे. या वर्माचा भक्तांनी विसर पडू देऊ नये. विठ्ठलावर निष्काम निश्चल विश्वास ठेवावा. कोणत्याही संकट प्रसंगी विठ्ठला वाचून इतरांकडे लक्ष देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात कोण्या भक्ताची विठ्ठलाने उपेक्षा केली आहे असे आजपर्यंत तरी ऐकलेले नाही. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल तो करा जेते तेथे सोडविला माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा ते दाशी केली आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय तुका मने कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. भगवंताचे चिंतन करणे हा अवघड होणारा व्यवहार आहे. त्याच्या नामाच्या चिंतनासाठी स्थळ काळाचे बंधन नाही. ते उघडपणे कोठेही केव्हाही करू शकता. नाम भक्तीमुळे माझा स्वामी पांडुरंग तुम्हाला सर्व प्रकारच्या संकटातून सोडेल ही आम्हा वैष्णवाची प्रतिज्ञा आहे. कीर्तनामध्ये तो तुमची जात पात आवाज पाहत नाही. खऱ्या भक्तीने तो भक्ताला वश होतो. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनामुळे प्रपंच कडू वाटतो. विठ्ठलाच्या नाम संकीर्तनाने शरीरावर रोमांच उभे राहतात. कंठ दाटून येतो. नाम म्हणता मोक्ष नाही ऐसा उपदेश करीतील काही बधीर व्हावे त्यांचे ठाई दुष्ट वचन वाक्य ते जयाचे राहिले मानसी तेची फावले तयाची चाच पडता मेला पेशी बलतैशी वाचाळे नवविधीचा निषेध जेने मुखे करीती वाद जन्म आले निंद सुकर याती संसारा काय सांगो वेळा वेळा आठव नाही रे
चांडाळा नामासाठी बाळा क्षीरसागरी कोंडिले आपुलिया नामासाठी लागे शंकासुरा पाटी फोडलिया पोटी वेदचारी काढिले जगी प्रसिद्ध बोली नामे गणिका तारिली अनिके उद्धरिली पातकी महादोषी जे हे पवाडे गरजते नाम प्रल्हादाच्या चित्ते जळता पुळता घाती राखे हाती विषयाचे काय सांगू ऐशी कीर्ती तुका म्हणे ख्याती नरका प्रति जाती निषेधी ती एके नामाचे मोक्ष मिळत नाही नामाने मोक्ष मिळत नाही असे कोणी म्हणतील त्याचे न ऐकता तेथून कान बंद करून बाहेर यावे कारण हे दुष्ट वचन आहे. ज्याच्या मनात प्रपंचाची अभिलाषा शिल्लक राहिली आहे तेच असे वाचाळपणे भलतेच बडबडत असतात पण हे हरिनाम घेतात ते मोक्षास पात्र ठरतात. जे नवविध भक्तीचा निषेध करतात त्याविषयी वाद घालतात ते या संसारात डुकराच्या जन्माला येतात. या मूर्ख लोकांना वेगवेगळी काय सांगू वेळोवेळी काय सांगू त्यांच्या लक्षात कसे येत नाही. भक्त उपमन्यू या बालकाला श्री विष्णूने प्रत्यक्ष क्षीरसागरच दिला. शंकासुराने चोरून नेलेले वेदाची सुटका केली कारण त्यामध्ये त्यांचे नाम होते. वेद घेण्यासाठी शंकासुराचे पोट फाडले. यांच्या नामाचा जगी बोलबाला आहे कारण त्यामुळे गणिका तरली तसेच कीर्तेक पतिताचा उद्धार झाला आहे. या नामाचे पोवाडे गाणाऱ्या प्रल्हादाला अग्नीमध्ये टाकले पाण्यात फेकले विष पिण्यासाठी देऊनही मरण पावला नाही. तो केवळ नामानेच तरला. तुकोबा म्हणतात त्यांच्या गुणाची ख्याती किती सांगू जे त्यांचा निषेध करतात ते मात्र नरकात जातात. रामकृष्ण हरी माऊली 887 वर आपण थांबत आहोत.